कोफ्ता आजच चांगलं द्यायचं होतं म्हणजे उद्या आणि जाऊ दे ते टेन्शन बघा तिच्या चेहऱ्यावर. अगं राहू दे, उद्या काही नाही होत. खास ती आज कमी खाणार होती. हे काय सांगितले उद्या? ब्रिंजल. खरं काहीतरी नाव वेगळं घेतलं ना ते. मार्केट फिरून आल्यावरती छान असं हॉटेलवरती ना एवढं जेवण असं आयतं मिळालेलं होतं ना, तर एका लेडीजसाठी अजून काय पाहिजे होतं. आणि एवढं सजावट आणि वाव काय भारी जेवण होतं तुम्हाला खरंच सांगते. गुड मॉर्निंग सर्वांना. कसं आहेत सगळे? मस्तच ना. चला आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे. हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे. तर ॲक्च्युली कालचं जेवण खूप छान झालं, मस्त फिरून आलो, जेवण वगैरे छान झालं आणि लगेच झोपी गेलो. आणि दुसऱ्या दिवशी म्हटलं उठून आपण चला आता ब्लॉग सुरू करू. आणि कालचा व्हिडिओ कसा झाला तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर ही आमची रूम होती. तर ह्याचं माझं टूर घ्यायचं राहून गेलेलं होतं. म्हटलं चला आता निघताना तर आपण मस्त असं व्हिडिओ घेऊ आणि निघू आपण म्हटलं. आणि ॲक्च्युली ना की आजचा माझा विचार आहे की रोड ट्रिप तुम्हाला दाखवणार आहे, कारण इथं ना एवढं छान नेचर आहे ना, तर तेच मोस्टली मला वाटतं की दाखवण्यासारखं आहे. सो सकाळी आम्ही इथून ब्रेकफास्टही केला, ब्रेकफास्ट करून निघालो. ब्रेकफास्टही पराठे वगैरे खरंच खूप छान होते. आणि आता गंगटोक सोडणार म्हटल्यावर गंगटोक कसं आहे किंवा काय आहे हे मला दाखवणं भागच आहे. सो म्हटलं की जाता जाता मी तुम्हाला रोडची ट्रिपसुद्धा मी दाखवेन, कसं आहे तेही मी तुम्हाला नक्कीच सांगेन. तर चला आपण जाऊ. आणि आता आपण निघालो आहे पेलिंगला. सो तिथे गेल्यावर मी तुम्हाला तिथली रूम टूर मी नक्की देईन. ह्यावेळेला मी अजिबात विसरणार नाही आहे, कारण ॲक्च्युली खरंच खूप छान क्लीन रूम आहे. त्यामुळं रूम क्लीन असेल आणि जेवण छान असेल ना, तर आपली ट्रिप एक नंबर होत असते. त्यामुळं अजिबात दगदग होणार नाही आहे. आणि कितीही फिरून आलो ना, तर जेव्हा आपल्याला रेस्ट मिळत असतं ना, तर त्यावेळेला एवढं भारी वाटतं. तुम्हाला सांगते, जर रूम छान असेल किंवा जेवण जर छान मिळत असेल ना, तर तुम्ही खरंच विचारू नका. तर अशा पद्धतीनं आम्ही आता निघालो आहे. गंगटोक सोडलेलं आहे. इथे एक छोटीशी फजिती म्हणण्यापेक्षा एक गोंधळ झाला इथं, तुम्हाला खरं सांगते. तर आम्ही सगळ्या बॅगा वगैरे खाली घेऊन आलो आणि आल्यानंतर ना अजून कुणीतरी एक फॅमिली होती, तर ते सुद्धा बॅगा घेऊन आले होते. त्यांचंही चेकआउट होतं, आपलंही चेकआउट होतं. तर चुकून त्यांची एक बॅग ना की आमच्याकडे आली आणि माहीतच नाही. तर ॲक्च्युली ते हॉटेलमधले असतात ना, तर ते ॲक्च्युली आमचीच बॅग आहेत म्हणून ते सगळे वर चढवले, आतमध्ये घातले. आणि नंतर त्यांचा फोन आला की आमची एक बॅग तुमच्याकडे आली म्हणून हॉटेलमधनं. परत थांबलो तिथे आणि तुम्ही आता पेट्रोल पंप बघितला असाल, तर तिथंच ती बॅग दिली आणि आम्ही पुढे निघालो, ते येऊन तिथून कलेक्ट करून जातील म्हणून. तर असा गोंधळ कधी कधी होतो. त्यांची बॅग आपल्याकडे आली, आपण ठेवून दिली, किंवा आपली बॅग इकडे तिकडेही जाण्याची शक्यता असते. त्यामुळे चेकआउट करताना आपली स्वतःची बॅगा तुम्ही नक्की बघा आहे का वगैरे, किती बॅगा घेऊन गेलेत, येताना घेऊन आले का. कारण आमचं नथुला पासला गेलेलो ना, तर तिथे बॅग विसरून आलेलो होतो आम्ही. सॅक परत रिटर्न घेऊन आम्ही परत तिथे गेलो. हँगॉट की फक्त आम्ही जवळच होतो, खूप लांब वगैरे खाली आलेलो नव्हतो, तर खूपच आपल्याला महाग पडली असती ती ट्रिप. मग नंतर ना लक्षात आल्यावर, कारण त्यामध्ये गिम्बल होता, त्यामुळे मला खरंच खूप टेन्शन आलेलं होतं. सो अशा बॅगा विसरण्याची शक्यता असू शकते, कारण गोंधळ एवढा असतो, थंडी एवढी होती, त्यामुळे त्यात लहान मुलं असले की थोडंसं गोंधळ हे उडणारच आहे. त्यामुळे आपण किती बॅगा घेऊन जातो आणि काय काय घेऊन जातो ना, की हे आपल्या लक्षात असायला हवं. आणि प्रत्येक पॉईंटला निघताना की थोडंसं क्रॉस चेक करा की बाबा आपल्याकडे सगळ्या गोष्टी आपल्याला आलेल्या आहेत का म्हणून. तर असा गोंधळ छोटासा आमचा उडालेला होता, तो सॉल्वही झाला तिथल्या तिथल्या गोष्टी, त्यामुळे काही वाटलेलं नाही. नगरपंचायत मेडीमार्ट. एक छोटंसं गावसुद्धा मिळालं, म्हणून म्हटलं की चला इकडचे गावंसुद्धा कसे असतात तर ते बघू आपण. गंगटोकला तर बाय केलं. आणि गंगटोक हे आपल्या सिक्कीमची राजधानी आहे, आता सगळ्यांना माहीतच आहे. आणि त्यांची ना ॲक्च्युली जे ड्रायव्हर होते ना, त्यांना मी खूप क्वेश्चन्स वगैरे विचारत होतो. तर ते सांगितले की आम्ही विचारलं की बाबा तुमची लँग्वेज कुठली आहे किंवा तुम्ही कुठल्या लँग्वेजमध्ये बोलता. ॲक्च्युली थोडं माहिती असतं, पण त्यांच्याकडनं माहिती आपल्याला इन डिटेल सगळ्या गोष्टी मिळून जाते. तर नेपाळ ही त्यांची प्रमुख भाषा आहे असं त्यांनी सांगितलं. आणि ॲक्च्युली आम्ही हे पूर्व सिक्कीममध्ये गेलेलो होतो, म्हणून आपल्या त्याच्या गंगटोकच्या पूर्वेलाच म्हणजे भूतान हे देश आहे किंवा
दक्षिणेला तिबेट आहे. तर आपल्याला ह्या चीन आणि बॉर्डर इंडिया बॉर्डर तर तुम्हाला हे दिसलंच आहे. आणि ॲक्च्युली हे सगळं फिरताना फक्त एक गोष्ट जाणवली, म्हणजेच आपण काय होतं की आपल्या शहराच्या धावपळीतून किंवा या जगण्यापासून थोडा वेळ का होईना की थोडंसं दूर जाऊन आपल्याला नैसर्गिक सुंदरतेचा अनुभव आपल्याला जवळून घ्यायला मिळतो. आणि सिक्कीमची जी राजधानी आहे गंगटोक हे त्यातलंच एक परफेक्ट एक डेस्टिनेशन आहे. तसं बघायला गेलं तर इथल्या निसर्गाच्या सान्निध्यात आल्यावर ना तुम्हाला एक वेगळाच विश्वात गेल्याचं एक आपल्याला अनुभव मिळतं. आणि ॲक्च्युली ना की एक 3 ते 4 दिवसाचा आपल्याला हा प्लॅन करावाच लागतो. आणि एक गोष्ट मला इथं जाणीव झाली, म्हणजे इथे ना की फुलं एवढी छान असतात. तुम्हाला सांगते की इथल्या लोकांना मला वाटतं की फुलं खूपच आवडतात. आणि इथं फुलांचं प्रदर्शन जरी भरवलं ना तर तुम्हाला सांगते काय वेगवेगळे कलर आणि काय वेगवेगळ्या फुले असतात ना, तुम्हाला विचारूच नका. एवढं छान वाटलं ना त्या फुलांना बघून. आणि असे खूप सारे पॉईंटसुद्धा आहेत तिथं. खाद्यपदार्थ तर तुम्ही विचारूच नका की इथं आपल्याला आल्यावर असं काही आपली खाण्याचं काही प्रॉब्लेम होणार आहे असं काहीच नाही आहे. त्यात मोमोज आहेत. आणि इथलं अजून एक फेमस म्हणजे आम्ही काही ते टेस्ट केलं नव्हतो. वाईवाई एक आहे, ते पण एक लोकप्रिय पदार्थ आहे म्हणतात, पण ते काही आम्ही एवढं टेस्ट केलेलं नाही आहे. बट आम्ही थुपका टेस्ट केलेला आहे आणि इथले मोमोज टेस्ट केलेले आहेत. ते दोन्हीही आम्हाला आवडलं. अजूनही खूप प्रसिद्ध आहेत. थंडथूक आहे, फक्तू असं काहीतरी पदार्थाची नावंसुद्धा आहेत. बट तेवढी आम्ही रिस्क काही इथं घेतलेली नाही आहे. बट खरंच ओव्हरऑल गंगटोक खरंच खूप भारी आहे. नाथुला खंड पण खरंच खूप भारी वाटलं नाथुलाही. आणि इथे यायचं असेल ना तर तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात यायचं असेल, रोड एवढे भारी आहेत तुम्हाला सांगते. आता पुढे जाऊन आपल्याला थोडंसं रोड ही आपल्याला थोडंसं ॲक्च्युली रोड ही आपल्याला खराब मिळणार आहे. तर मी सगळे रोड ट्रिपसुद्धा देणार आहे. चर्च नमस्कार. हे व्हिडिओ कॅप्चर झाला, हा व्हिडिओ कॅप्चर झाला. नमस्कार करता आला. आपण आपल्या पद्धतीने करायचं. आपल्याला जसं येतं तसं करायचं. अपने हिसाब से आता है वो करना. भगवान है हर जगह पे है. सही में भगवान है कहाँ रे तू. सही में घर है बघा दिसते. रोड दादा जाएगा तो जाएगा. आपली जी दुसरी गाडी त्यांची तर मोठी, त्यांची तर विड्थ पण किती मोठी आहे. आणि तसं नाही इथलं पडलं काय जवळ पडलं तर काय करायचं. पडून जा दगड पडून जा. काय तुम्हाला काय जगायची इच्छा केली. बघा की हो ब्रिज बांधतात वाटतं. जेव्हा आई बाबा मारतात त्यावर नसतात. त्याच्यापेक्षा डेंजर नव्हतं. त्याच्यापेक्षा डेंजर नव्हतं. जाता जाता एका ठिकाणी स्टॉप घेतला, कारण तिथं फ्लॉवर्स एवढे छान होते. छोटी नर्सरीच होती तिथे आणि व्ह्यू एवढा भारी होता ना, म्हटलं की बघतच राहावं. म्हणून म्हटलं की चला गेलो तिथे. फुलं वगैरे खरंच खूप छान होते. ड्रायव्हर काका छान होते, सो ते थांबवले. म्हटलं की रोड रिकामा होता, फोटो छान काढू. सो मस्त असं फोटो काढला. आणि फ्लॉवर्स तर काही विचारूच नका, वेगवेगळ्या प्रकारचे होते. घेऊन काही जाता येत नव्हतं. त्यांच्याकडे काही बिया वगैरे आहेत का विचारायचं, जर असेल तर घेऊन जायचा विचार होता. बट असंही काहीच नव्हतं त्यांच्याकडे. आणि ही तिकडच्यांची टोपली
नाही की जेणेकरून ते सगळं असं फुलं वगैरे घेऊन वगैरे येतात. बट आपल्याला काहीतरी ते नवीनच असतं, त्यांच्यासाठी ते काही नवीन नसतं. आपण जसं करतो तसंच त्या गोष्टी करत असतात, फक्त थोडंसं त्यांची मीडिया वेगळी असते घेऊन जाण्यासाठी वगैरे. सो अशा पद्धतीनं ते साहित्य वगैरे सगळं घेऊन येत असतात, झाडं वगैरे. पण आपल्यासाठी ते नवीनच वाटतं, म्हणून म्हटलं की चला त्यांच्यासारखं आपण एक फोटो व्हिडिओज वगैरे करू. कम 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 आता बाबाच्या तिथे बस जा. काढूया की ह्यात बस, ह्यात बस. अरे टूट जाएगा वो. हे तुटणार नाही, टूट जाएगा. कसं बसू? उभी राहा फक्त. इधर बसो इधर. हा 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 तिला तिला धरा, तिला धरा. काय होत काय होत. श्रीशा उभी रहा, श्रीशा उभी रहा पटकन. क्या बाप रे. कितने घंटे में पहुंचोगे फिर यहाँ से? रात के 8 बजे तक तो पहुंच ही जाऊंगा. सुबह 7 बजे शुरू. बहुत जल्दी आ गया फिर तो आप तो, है ना? बहुत जल्दी आ गया. बाप रे. काम 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 ते आदिती बघून आलीस का गात? हो तिथे 1000 तू थोडीच आपण घेऊन जाणार आहे. वरती लागलेली मोठी झाडं हीच असणार आहे. अच्छा हे आहे ना. चलो 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 एक फोटो सबका निकाल लेना. एक छोटीशी विश्रांती, एक छोटासा पॉईंट, पण तिथं खूप सारेच आपले मेमरीजसुद्धा बनले, व्हिडिओज फोटोज वगैरे खूप छानसुद्धा आले. असेच जाता जाता येता येता कुठं तुम्हाला छान वाटतं ना, तिथं नक्की थांबा, एक 10 मिनटं थांबा, पण खूप सारे आपले मेमरीजसुद्धा बनून जातात. तर असा एक छोटा छोटा क्लिपसुद्धा मी घेतलेला आहेत, आणि जिथे मला व्हिडिओ घेता यायला नाही तिथं मी फोटोसुद्धा आवर्जून टाकलेला आहे, कारण मला फोटोसुद्धा शेअर करावं वाटतं तुमच्याशी. आणि जाता जाताच म्हणजे मी ॲक्च्युली रोड ट्रिप वगैरे सगळ्याच गोष्टी मी ॲज इट इज रिअल दाखवत आहे. जास्त एडिटिंग वगैरे असं काही मी दाखवलेलं नाही आहे. जस्ट तुम्हाला काय रोड आहेत, काय गंगटोक आहे, काय सिक्कीम आहे, हे सगळंच ॲज इट इज तुम्हाला रिअल दिसावं म्हणून मी जास्त काही जे काही रिअल आहे, जे काही घेऊन यायचं आहे ना, तितकंच घेऊन मी फक्त शेअर करते. आता काल आपला MG रोडचा मी शॉपिंगचं मॉलचं पण टाकलेलं होतं, तर त्यावर मला एक कमेंटसुद्धा आली, आणि काकूने मला एक कमेंटसुद्धा टाकलेली होती की आम्हालाही गंगटोकच्या मार्केटमधून फिरून आल्यासारखं झालं. तेच म्हणते ना, ॲज इट इज रिअल गोष्टी जर शेअर केल्या ना, की तुम्हालाही त्या गोष्टीतून तिथून तुम्हाला जाऊन आल्यासारखं वाटतं. व्हर्च्युअली आपली एक ट्रिपसुद्धा होऊन जाते. म्हणून मी जे काही आम्ही शेअर करतो आहे, जे काही मला व्हिडिओ कॅप्चर करता आलं, आता श्रीशामुळे एवढं छान मला घेता आलेलं नाही आहे, बट जेवढं पॉसिबल झालं तेवढं मला शेअर करावं वाटलं म्हणून मी करते. सो तुम्हाला हे एक छान टूरसुद्धा होऊन जाईल. आता जाता जाता एका ठिकाणी आपण इथे स्टॉप घेतलेला आहे. तर ॲक्च्युली इथं नाव आहे रावणगडा. नावं तोंडात आपल्याला एवढं बसत नाही आहे, त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे होऊन जातं, बट रावणगडाच म्हणतात. हे सिक्कीममधील एक लोकप्रिय डोंगरी शहरापैकी आणि दक्षिण सिक्कीममध्ये असलेलं हे रावणगडा आहे. आता ॲक्च्युली डिटेल एवढं मला खरंच काहीच माहीत नाही आहे, बट हे ॲक्च्युली मला तरी एवढं माहिती आहे की रावणगडाच्या नैसर्गिक सौंदर्य आणि त्यांचं अध्यात्म घेण्यासाठी इथं वेळ काढून मोस्टली खूप लोक येत असतात. आणि इथून आपल्याला माउंट काब्रू, इतर शहरे किंवा कांचनजंगासुद्धा इथून दिसतात. आणि पश्चिमप्रेमीसाठी की नाही रावणगडा हे स्वर्गच असं म्हटलं जातं. आता जाता जाता पॉसिबल असेल तर आपल्याला इथं करायचं आहे, नसेल तर उद्या आपण सकाळी करू शकतो. आणि रावणगडाला ॲक्च्युली बुद्ध पार्क म्हणजेच बौद्ध समाजाला इथं खूप महत्त्व आहे. तर तुम्हाला पुढे गेल्यावर इथं सगळ्यांना दिसूनच येईल की मस्त आणि छान असं ना की एकटाक असं बघत राहावं एवढं मस्त असं एन्व्हायरमेंट आहे इथलं. आणि नंतर ना इथं ना ॲक्च्युली बौद्ध समाजाला इथं खूप महत्त्व आहे, त्यामुळे आतमध्ये एक पार्क आहे, खूप फिरण्यासारखं आहे आणि एकदम स्वच्छता आहे, क्लीन आहे. त्यामुळं असं वाटतं की बाबा ह्या वातावरणात आपण रमून जावं, राहावंसंही वाटत असतं, एकदम स्वच्छ क्लीन असल्यामुळे. सो आतमध्ये इथे एंट्री आहे, एंट्री पास काहीतरी 100 रुपये आहे पर पर्सन, एवढं जास्त काहीच नाही आहे, म्हणजे 500 रुपये वगैरे असं काहीच नाही आहे. पर पर्सन 100 रुपये आहे. 5 वर्षाच्या खाली जे कोणी आत असेल तर ते ना फ्री आहे. सो श्रीशाचंही आम्हाला तिकीट काढावं लागलं. सो आतमध्ये एंट्री पास केल्यावरती गेल्यावरती आपल्याला सगळं दिसूनच येईल. चला मस्त असं एक्सप्लोअर करू आपण. ते काउंट करतात. हां ठीक आहे, चलो. वाव मस्त आहे.
काय ते? हो किड्स राईड जस्ट हो. अगं आपण हे करतो ना तिथे पुण्यात पिलू, जे आपण तिकडं करत नाही ते इथे करायचं. काय दुसरे विचारते? नाही. अरे वा, ये इकडे पटकन, तिथे फोटो काढूया तुझं. छान छान. कुठं खाली? अरे नमस्कार कर. मौसम अच्छा नहीं है. शिष्यात चल लवकर ये. सुनो सुनो, नो नो नो. श्रीषा. ग्रुपमधले सगळेच मोस्टली चहाप्रेमी आहे, त्यामुळे कुठेही गेलं ना की पहिला आम्हाला कुठंतरी चहा कॉफी दिसला ना तर पटकन आम्ही चहा कॉफी पहिला घेतो आणि मग आपल्या ट्रिपची किंवा आपल्या टूरची आपली तयारी चालू असते किंवा बघण्याचं सुरू असतं. इथना व्ह्यू एवढा भारी दिसत होता, कधी एकदा त्या टोकाला जाईन किंवा तिथे पोचेन असं झालेलं होतं. सो म्हटलं की जाता जाता तुम्हाला पूर्ण व्हिडिओ घेऊन मी दाखवते की किती मस्त वातावरण आहे. सो खरंच खूप भारी वाटलं आणि जाता जाता एक खूप छान असं सुखद मला माणसंही भेटली. म्हणजेच कधीही कुठेही एवढ्या लांब ट्रिपला आलो आणि आपल्या माहेरची माणसं कुणी गावातली भेटली तर काय आनंद होतो ना ते खरंच त्यांनाच माहिती. तर हे डॉक्टर अरुण कुलकर्णी गावातले खूप फेमस असे डॉक्टर आहेत आणि ते मला जाता जाता भेटले, त्यामुळे खूप भारी वाटलं. म्हणजे ट्रिपला एक काय म्हणतात की अजून एक सुखद अशी मला ट्रिप झाली ही. कारण गावात असताना तर खूप वर्ष झालं गाव सोडले मी, कधी गेले तर भेट होतेच अशी नाही आहे. बट एवढा लांब आपण ट्रिपसाठी आलो आहे आणि इथे मला ते भेटले म्हणजे खूप छान वाटलं, खूप भारी वाटलं. अनएक्सपेक्टेड गोष्टी घडल्या ना तर खूप भारी वाटत असतं. तर अशा पद्धतीनं आपलं तर मस्त असं आपली इथली तरी म्हणजे रावंगळा मी कधीच विसरणार नाही आहे असं झालं, कारण ह्या क्षणाला इथे ते भेटलेले होते आपल्याला म्हणून. तर फॅमिली डॉक्टरच आहेत, पूर्वीपासून आम्ही खूप आधीपासून त्यांच्याकडे जात आहे अजूनही. बट माझं आता कसं तिथून आता गेले मी 12-13 वर्ष झालं गाव सोडले, त्यामुळे कधी भेट झालेली नाही आहे. आईबाबांची दादा वहिनींची वगैरे होत असते, बट माझी कधीच झालेली नाही आहे. आता आपले दीर डॉक्टर असल्यामुळे तर मला कधीच जायचं झालेलं नाही. बट मम्मी पप्पा दादा वहिनी वगैरे जात असतात, बट ते अचानक असं भेटणं वा खरंच खूप भारी वाटलं. बरं चला, तुम्हाला तर मी त्यांची भेट घालून दिली आणि जाता जाता रावंगळाही तुम्हाला मी दाखवले आहे. कसं वाटलं तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला आवर्जून कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण प्रत्येक गोष्टी व्हिडिओ करत ट्रिप एन्जॉय करणं खरंच खूप अवघड आहे. परत त्यात एडिट करून पोस्ट करणं खरंच खूप अवघड आहे. सगळ्यांना इझी वाटत असेल तर खरंच काहीच इझी नसतं, कारण विदाऊट मोबाईल तुम्ही फिरून बघा किती भारी वाटत असतं. आणि मला ह्या मेमरीज शेअर करायच्या होत्या म्हणून मी व्हिडिओ क्लिप्स घेत श्रीषाला बघत मी ह्या गोष्टी करते. खरंच खूप अवघड आहे, बट ठीक आहे. चला, आता आपलं हे कामच आहे, त्यामुळे कामालाही आपल्या प्रायोरिटी द्यायलाही हवी. सो व्हिडिओ कसा झाला आहे तर नक्की सांगा. आर्या कशी दिसते तेही नक्की सांगा आणि भेटू आता जाता जाताच. मग ॲक्च्युली भूक लागलेली होती सगळ्यांना, सो इथं आम्ही थुपका, मोमोज, पिझ्झा आणि काहीतरी पनीर रोल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही घेतलो इथे. हा थुपका छान आहे, बट एवढं मला काही आवडलेलं नाही आहे. आता तिकडच्या लोकांनाही आवडत असेल, म्हटलं की तिकडं गेलो तर तिथली जी डिश असते ते आपण टेस्ट करायलाच हवी आणि नेमकं काय प्रकार आहे हे खाद्यपदार्थामध्ये आपण काही मागे पडणार नाही आहे. त्यामुळे जे काही तिथलं फेमस डिशेस असतात ना तर ते ट्राय करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलंही खाल्ली, मॅगीसारखंच लागतं, खरंच खूप छान आहे आणि तुम्हीही ट्राय करा. बट एवढंसं मला आवडलेलं नाही आहे, ते टेस्ट करायला काही हरकत नाही आहे.
तर चला जाता जाता आपल्याला हे कांचनजंगासुद्धा आपल्याला दिसलेला आहे आणि आता पेलिंगमध्ये भेटू आपण. रूम टूरसुद्धा नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी देते, तिथून कांचनजंगाही मी तुम्हाला दाखवते. सो चला थांबू आता इथेच आणि नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड लॉट्स ऑफ लव फ्रॉम नायकांची सोनाली. शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. हे कांचनजंगा जिथून आपल्याला उद्या बघायचं आहे. आता उद्या दिसेल का नाही माहीत नाही, बट इथूनच बघा काय व्ह्यू भारी दिसतो.